सावकाश आहे बाबा या. आई आई अगं तुझा इंटरव्ह्यू आहे का? माझा इंटरव्ह्यू आहे ना. कुठे आत चालीस? पुढे चल. या इथे या. इकडे या जरा बाबा या इथे या. या अगदीच दाराजवळ नको इकडे. ऐकले मी काय म्हणते, नोकरी मिळाली पाहिजे बरं का आपल्याला. आपल्या बाबाचा दमा आहे हो दमा. आणि आई हे खोटं करतायत आई. अरे कळतंय खोटं. थांब जरा खरं वाटेल असं करा हो. थांबा काही जमत नाही या माणसाला, काही जमत नाही. सगळ्यांची मेली अतिशयोक्ती. काय बघा हो, तुम्ही काय करा फक्त तोंड हलवा, मी आवाज काढते. चला चला. काय चाललंय अगे? अरे नोकरी मिळाली पाहिजे, लक्षात घे, ही नोकरी मिळाली पाहिजे. काही नाही ना तर आपल्या बापाला दमा हे सर्टिफिकेट त्यांच्या पुढ्यात मान आणि नोकरी कापू. MBA केलंय मी. MBAचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. बाबांच्या अस्तमाचं सर्टिफिकेट कशाला दाखवायचं? कसं आहे, स्वतःच्या मेहनतीने जॉब मिळवायचा दम अंगात नसेल ना तर बापाचा दम पुढं करावं. किती खोटं कराल ओ बाबा. बास झालं. मी जाऊ का आता इंटरव्ह्यूला? पाया पड आधी, पाया पड. हो आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या बाबा. कमी खोटं करा जरा. चला या बसा, तुम्ही सोफ्यावर बसा. बेरिंग मे आय कम इन मॅम? या काय काम आहे? मॅम इंटरव्ह्यू साठी आलोय. झाला का मग? अहो मॅम तुमच्याकडे आलोय इंटरव्ह्यू साठी, सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून. माझ्याकडे आला ना? माहिती. गंमत केली. बसा. थँक्यू. शिक्षण फिक्शन काय? शिक्षण झालंय, आता नॉन फिक्शन करतोय. हे माझी फाईल मॅम, माझी फाईल. अगं बाया, इथं एवढ्या फायली दिसनात का तुला? आणखीन एक फाईल टाकली. थोबड दिलाय ना? सांग केव्हा. मी फर्स्ट क्लास आहे, MBA इन सेल्स अँड रिसर्च मॅनेजमेंट. कशाला ग बाई एवढं लांब लचक शिकता? म्हणजे शिग बाई 10वी पासची अट आहे. येतं का? मॅम हो MBA 10वी पेक्षा जास्तच आहे ते. तेच ते जास्त शिकूनच मग पुढे आमच्या डोक्याला ताप होतो. एक काम कर, तुला नाही जमायचंय जा. नाही मॅडम ऐका ना प्लीज, असं करू नका. मला एक संधी द्या ना प्लीज, मला खूप गरज आहे. हे मी करून दाखवीन ना तुम्हाला. एखाद्या 10वी पास पेक्षा ना तुमच्या नक्कीच जास्त कामाला येईन मी मॅडम. कसं काय? मी माझं बुद्धी चातुर्य वापरून काम करीन ना मॅम. हो काय सांगतो? हो कसं बोलता तुम्ही? बसायचं. आपण तुमची परीक्षा घेऊ. हो चालेल मॅम, चालेल. एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर द्यायचं बरोबर. चालेल मॅम, विचारा. आता आपली जी MJ कंपनी आहे त्याच्या ज्या काही चीज आहेत त्या आपण कशा विकणार? म्हणजे त्यासाठी तुम्ही काय करणार? चालेल, हे मला माहिती आहे. सी मॅम, what happens ma'am, first of all we have to believe ma'am that our product is the best in the world ma'am, the best. Yes ma'am. After that comes the packaging ma'am. Packaging, आपलं packaging खूप attractive असलं पाहिजे ma'am. We have to present it before the customers ma'am. Then comes the pricing ma'am. The pricing of the product has to be very very reasonable ma'am. याने काय होईल मॅम, आपलं प्रोडक्ट ना खूप लोक विकत घेतील. आपण ह्या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये खूप छान प्रकारे सर्वाइव्ह करू शकतो मॅम. सो मॅम फायनली दीज 3 थिंग्स, द प्राइसिंग, द पॅकेजिंग अँड द बिलीफ मॅम. पिपाणीचं कसं पॅकेजिंग करणार? आणि टिकलीचं पॅकेट आधीच 5 रुपयाला विकतो आपण, अजून स्वस्तात म्हणजे फुकटात वाटायची का? गमत करतो माझी गमत. आणि हे फुगेचं पाकिट हे प्लास्टिक मध्ये नाही तर मग काही प्लाझ्माच्या टीव्ही मध्ये द्यायचं. सांगा, आणि कोणाशी कॉम्पिटिशन करता तुम्ही? ते लंडन अमेरिका तसलं नाही बाबा. या टिकल्या आता कपाळावर असले तर उद्या त्या आरशावर असतात. असं नसतं. बस आपली स्पर्धा आहे ना, कसं आपली स्पर्धा 3च भागात, एक सेंट्रल, एक वेस्टर्न आणि एक हार्बर. त्याच्यात पण प्रत्येक ट्रेनचे 12 डबे. 12 डब्यांमध्ये तुमच्यासारखी 12 माणसं, त्यातला जो कोण बेस्ट करेल त्याचं मग पुढे मॅम. पण हे काय, हे विकायचंय? हे ट्रेन मध्ये मी
हो मॅम हे नाही जमणार मला MBA मी आर यू किडिंग काय मला नाही जमणार सॉरी नाही तुम्हाला म्हणजे वाटत पण नाही असं बघून जा तुम्ही जा हे कसं काय जमेल यार मला MBA केलं यार मी मिळाली नोकरी मिळाली का मिळाली नोकरी नाही नाही अगं इथे ना आई सगळं डेंजर आहे खूप हे ना 10वी पास सुद्धा करू शकतो एखाद्या यांचं काम मिळालीच नाही का नोकरी आई 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 हे खोटं करतायत ग हे कळतंय इकडे इकडे खोटं हे राजा आपण ना खूप गरीब आहोत बरं का आपल्याला ही नोकरी मिळाली पाहिजे तुला जमणार आहे का नोकरी करायला नाही तर मला सांग बरं का मी अजूनही राबीन कष्ट करीन पण याचा बोलण्यासाठी गोळ्या वगैरे आणि मी कष्ट करीन तुला जमणार असेल तर सांग बाबा असं असेल ना तर मी इथलं इथे उडी मारून आत्महत्या थांबा बाद झालं उडी मारायला चाललेत मोठे ते किती करताय आती बाद झालं एक तर दुसऱ्यांच्या स्किट मध्ये येऊन सगळे पंचच घेताय बाद झालं जातोय ना मी आलोय ना इंटरव्ह्यू साठी तुमच्या बोलण्यावरून बसा तुम्ही जातोय मी बसा चल नोकरी मिळू दे मॅडम मॅडम अगं बाय आले का परत तुम्ही या मॅडम मी तयार आहे हे काम करायला मला चालेल उतरला वाटतं MBAचा माज चालेल मॅम मला सांगा ना काय करायचंय बरं एक काम करू हा तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारते हा चालेल ना मॅम चालेल चालेल त्याचं उत्तर दिलं तर मग बघू आपण पुढं चालेल मॅम चालेल आता समजा आता हा सगळा माल घेऊन तुम्ही उभे दादरच्या स्टेशनवरती ब्रिजवर हा एका बाजूला आहे अंबरनाथ फास्ट लोकल दुसऱ्या बाजूला आहे मुलुंड स्लो लोकल तर तुम्ही कुठल्या लोकल मध्ये चढून आपला माल खपावणार मुलुंड स्लो नाही जाईन मी मुलुंड स्लो असल्यामुळे ना ती ट्रेन ना प्रत्येक स्टेशनवर थांबेल मॅम प्रत्येक स्टेशनवर थांबल्यामुळे खूप जास्तीत जास्त लोक आपल्या ट्रेनमध्ये चढतील जास्तीत जास्त लोक ट्रेनमध्ये चढल्यावर मी आपली प्रोडक्ट्स त्यांच्या समोर प्रेझेंट करू शकीन मॅम जितकी जास्त लोक तितकी जास्त विक्री मॅम सो दिस थिंग्स गो लाईक दिस मॅम कळतंय का एवढं सोपं असतं का ते आता स्लो लोकल म्हणजे दर 2-2 मिनिटांनी ती थांबणार 100 माणसं चढणार उतरायच्या आधी त्यांच्या बॅगा घेणार आता बॅगा घेण्याकडे लक्ष द्यायचं का तुझ्या मालाकडे लक्ष द्यायचं नाही एवढं सोपं नसतं ते नाही बरोबर आहे हे करेक्ट बोलताय तुम्ही उत्तर द्या उत्तर मी अंबरनाथ फास्ट जाईन मॅम फास्ट लोकल मध्ये ना उभं राहायला जागा नसती तू तुझा थैला घेऊन जाणार एका कोणाच्या तरी धक्क्याने ते असं पडणार सगळ्यात टिकल्या अशा डब्याभर सांडणार कुठल्या पुरुषाच्या इथं पाठीला लागली गालाला लागली पोटाला लागली गरीब बायका ते बघणार त्यांची भांडणं होणार घटस्फोट अरे काही संसार तोडायचा आहे काही धंदा करायचा आहे बरोबर आहे तुमचं बरोबर आहे हे करेक्ट बोलताय तुम्ही हे पण आम्हाला आमच्या MBA मध्ये शिकवलं मॅम द मार्केट प्लेस हॅज टू बी व्हेरी असं मी सांगतो हा मॅम तुम्हाला हो मग काय मुलुंड स्लोने जातो मॅम मी चालेल मला मुलुंड परत मुलुंड काय अंबरनाथच्या बायकांची काय वाकडे त्यांच्या बायकांनी टिकला नाही लावायच्या ते पिपाने नाही वाजवायच्या पोरांनी फुग्या नाही फुगवायचे का रे पण मग काय करणं अपेक्षित आहे मॅम तुला आता करूनच दाखवायला पाहिजे असं नसतं ते कसं असतं अशी तयारी करून मग जायचं असतं डब्यामध्ये आवाज की तरफ ध्यान दो इधर देखो भाई लोग ये तुमके लिए लाए है टिकली का पैकेट ये सीधा है ऐसा तिरका है चांदी का है सोने का है छोटा है बड़ा है सब तिरका है ऐसा बिच्छू को टिकली है सर्प को टिकली है मैडम ये देखो सिर्फ 5 रुपए में 5 रुपए में 35 टिकली 35 महीने का दिन कितना 30 और ऊपर से 5 टिकली फ्री कंपनी की तरफ से ऐसा अरे देखो पी पानी है देखो ऐसा बचता पी पानी बच्चे को देने का क्या होता मियाँ बीबी के ना प्यार में ऐसा झंझट होता 10 बाई 10 का घर में ऐसा सब होता तो ये बच्चे को देने का और उसको बोलने का पी पानी बजा और इधर बच्चा पी पानी बजाएगा उधर प्यार करेगा ऐसा प्यार का पी पानी ये देखो ये ऐसा ये मैं जगह टिकली ये मैं जगह पी पानी ये ऐसा करने का चालेल कराय घ्या आणि जा डब्यात जा चालेल जा डब्यात जा हा सुटली लोकल चला हॅलो
हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज सगळ्यांनी इकडे बघा. आमच्याकडे आहे MSJ कडनं आलेले काही प्रोडक्ट्स. MSJ चे कंगवे आहेत आमच्याकडे. हे तुम्ही जर विकत घेतले तर तुमचे कधीच केस गळणार. हो हे काय आहे? बाप का ट्रेन है किट्टे रे? हाँ अभी ट्रेन है ऐसे टोएगा, इतना चर्बी है ना तेरे को तो प्लेन से जाने का. हाँ तेरा बाप का ट्रेन नहीं है इधर. आए बड़ा ऐसा बीच में सामान रखे ऊपर से बात करते हैं. चल चलो बाइंडर 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 तो भाई अंडर है ना. हाँ चल. ओ भाई ओ काय चाललंय? तुमच्या ऑफिस मध्ये होता पण आपण खरंच ट्रेन मध्ये होत का? आपण असंच असतं ना तिकडं. तुम्हाला प्रॅक्टिस नको का? हे नाही शिकवत MBA ला, माहितीये मला. असं थैला कसं धरणार साईडला पडणार नाही का तू? शास्त्र असतं ते, अनुभवानी जमतं हळूहळू. उगाच नाही मुंबईच्या डब्यावाल्यांना तिकडं मॅनेजमेंटची लेक्चर द्यायला बोलवत. त्यांच्यासारखं मॅनेजमेंट जगात कुठं नाहीये. सोपं वाटतं तुम्हाला सगळं. हे तुम्हाला शिकवलं नाही का कसं पकडायचं? हे असं साईडला नाही ठेवायचं, असं इथं ठेवायचं आणि उभं राहायचं असं, आणि मग विकायचं इकडं. कळलं का? काय जमायचं नाही वाटतं तुम्हाला. बघून तर काय दिसना. जाऊ दे, हे 10वी पासवाल्यांचं काम आहे. जा तुम्ही. नाही नाही मॅम मॅम ऐका ना, मला ना तुम्ही हे सगळं जे सांगितलं ना ते खरंच पटलंय. अहो हे MBAच्या थिअरी लेक्चर्समध्ये आम्हाला नाही शिकायला मिळत तितकं तुम्ही हे मला प्रॅक्टिकली करून दाखवून शिकवलंय मॅम. मला हे सुद्धा शिकायचं मॅम, खरंच सांगतोय. मला चॅलेंज द्या. मी हा सगळा माल उद्याच्या उद्या तुम्हाला विकून दाखवीन मॅम. खरंच मी हा सगळा माल घेऊन जातो, तुम्हाला उद्याच्या उद्या विकून दाखवतो. जा जा. ऐ हे 200 रुपये ठेव. जाताना रस्त्यात वडापाव खाऊन जा. आणि कसं खाणार? कसं उभं राहणार? मॅम बॅग अशी 2 पायांच्या मध्ये ठेवून असा का? जा आता 9:42 ची लोकल येईल. जा जा पटकन जा पटकन जा. पळ पळ तिकडे जा. जाय लोक जाईल. ओ मला वेळ नाही, नोकरी मिळाली. 9:42 ट्रेन आहे. चला चला येतो येतो. वा वा लय भारी. बघा सरपंचांचं काय म्हणणं आहे अलकाताई? सर्वात आधी समीर आणि विशाखाचा तडका सॉलिड होता. खासी का तडका. खूप मजा आली आणि दोघांचं टायमिंग होतं खोकल्याचं आणि तिने आवाज काढण्याचं अप्रतिम. आणि प्रियदर्शनी आजचं तुझं बेरिंग हेल काढणं अप्रतिम. म्हणजे असं वाटत होतं खरंच कधी ट्रेनमध्ये आपण जेव्हा प्रवास करत होतो आणि ते खरंच फेरीवाले यायचे या स्टाईलने विकणं वगैरे आणि त्याला शिकवणं, त्याचं मार्केटिंग करणं अप्रतिम होतं. मजा आली खरंच. फुल एंटरटेनमेंट. मिळालेले आहेत. प्रसाद दा छान होती कॉन्सेप्ट. सादरीकरणही खूप छान होतं. कॅरेक्टर चांगलं पकडलं होतंस तू प्रियदर्शिनी. तेजस तुझी पण एनर्जी खूप छान होती. अजून थोडी फन असती तर जरा अजून मजा आली असती. विशेष करून कसं आहे की ज्या माणसांबरोबर तुम्हाला कामं करण्याची संधी मिळते त्या माणसांकडनं आपण सतत काहीतरी ओरबाडत राहिलं पाहिजे. शिकत हा शब्द पण छोटा वाटतो मला. एक लक्षात घ्या की मेन जेवणाची थाळी तुम्ही दोघं आहात. त्यात ते लोणच्यासारखे आहेत आणि लोणच्यानी भूक नाही भागली पाहिजे. मेन जेवणाने भूक भागली पाहिजे. ऑल द बेस्ट. 9 गुण मिळाले. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू सो मच. विचारूया सरपंचांना की त्यांना आजचा हा कॉमेडीचा मुकाबला कसा वाटला. अलकाताई? सगळी स्किट सुंदर होती. इवन आज विपुल आणि ह्याचं कुलदीपचं पण स्किट होतं की प्रसादच्या जोडीने फुल टाईमपास होता. हे एवढी एंटरटेनमेंट आणि प्रत्येकात आता ती प्रगती होत चालली. आठवड्यागणिक म्हणजे असं वाढत चाललं की असं वाटायला लागलं आता एलिमिनेशन नको, हे आहे तसं सुरू राहू दे असं वाटतं खरं तर. आणि प्राजक्ता मी खरं तर आता महाराष्ट्रात आपलं शूट असलं तरी काहीतरी कार्यक्रमानिमित्त जाते, शूटनिमित्त जाते. मी आजच आता खरं तर एका दौऱ्याहून आत्ता आपल्या शूटला आले आणि मला आज एअरपोर्टला एवढ्या जवळजवळ 10 ते 15 जणी
हाऊसवाईफचा एवढा छान प्रतिसाद मिळाला. प्रत्येकजण मला येऊन सांगत होता, प्रत्येक स्त्री, की अरे वा खूप अलकाताई आम्ही बघतो महाराष्ट्राची हास्य जत्रा. एक तर मला एक बाई भेटली, ती प्रसाद बँगलोरला राहणारी होती, तरी ती म्हणाली मी सोनी मराठी बघते आणि मला हास्य जत्रा विशेष आवडतं, आणि म्हणाली दिवसभर आपण कामात असतो, आम्हाला टेन्शन्स असतात, पण ह्या कार्यक्रमाने आम्हाला रिलीफ मिळतो. ही केवढी मोठी कॉम्प्लिमेंट होती. खरंच सांगते, म्हणजे हे ॲक्च्युअल आज घडलं आणि मी तिथून या सेटवर आज आले. मला बरं वाटलं. मी आधी या शोला नाही म्हणत होते, पण मी पण खरंच इथे चिअरअप होऊन जाते. मला एक किस्सा सांगायचा आहे. एका व्यक्तीचा मला फोन आला एक काही दिवसांपूर्वी. मला त्यांचं नाव नाही सांगायचं, त्याचं कारण तुम्हाला नक्कीच कळेल, आणि मला काय रिॲक्ट व्हावं ते कळेच ना, आणि ही अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण त्यांनी मला स्वतःहून फोन करून सांगितलं की मी आत्महत्या करायला गेलेलो होतो आणि मी हास्य जत्रेने मला बाहेर काढलेलं आहे. मी हास्य जत्रेचे एपिसोड्स बघितले आणि मी काही क्षण का होईना मी माझी दुःख सगळे विसरलो, आणि ही फॅक्ट आहे. याच्यात काहीही मी अतिशयोक्ती किंवा आपलं काही मोठं करायचं असं नाही आहे. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही प्लीज काळजी घ्या तुमची, आणि हे असे विचार आणू नका. नाही, याच्यापुढे येणारच नाहीत म्हणे, कारण तुम्ही 10-20 मिनटं जी काही आम्हाला सगळं विसरायला लावता. मला असं वाटलं की मी 10-20 मिनटं जर विसरत असेल तर मी ती ड्युरेशन एक्सटेंड का नाही करू शकत. मी एक तास जर मी विसरत असेल तुमचे 6-3 स्किट्स बघताना, तर मी असंच अजून का नाही करू शकत. मग मी तुमचं अजून बघतो, मी तशी माझी दुःख विसरतो. तर माझ्या मते आपण जे काही काम करतोय, जे काही निष्ठेने काम करतोय, एकत्र येऊन काम करतोय, ते लोकांपर्यंत परफेक्ट पोहोचतंय, आणि ह्याचा एक वेगळा आनंद आहे की आपण ह्या लेवलला सुद्धा आपण लोक आपल्याला घेत आहेत सिरियसली. तर त्यामुळे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ह्याच सगळ्या टीमचा, इट इज अ टीम वर्क. प्रत्येक माणसाचं, म्हणजे बॅकस्टेजपासून ते क्रिएटिव्ह टीमपासून ते आपल्या सगळ्या लोकांचा त्यात हात आहे. तर सगळ्यांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवू. अरे तू कुठे घेऊन आलीस मला? हा, अरे आपलं नुकतंच लग्न झालंय. हे बघ केवढं आहे, जवळजवळ बेड आहे रे. हा, अरे लग्नानंतर आपल्याला बेडरूम मध्ये जायचं होतं, तू बेडरूम मध्ये कुठे घेऊन आलीस? काय काय गौरव, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुला तर माहीतच आहे गौरव की तुझ्या आधी माझं लग्न एका माणसाशी झालं होतं. मग मी काय? मी काय निअँडरथल आहे? नाही नाही, मग मला अगदीच तसं नाही. नाही, तुझ्या शब्दांवरचा जोर चुकतोय वने, कळलं का? तू असं म्हण ना, तुझ्या आधी माझं एका माणसावर प्रेम होतं, माझं लग्न झालं होतं, असं म्हण ना यार. हे मला पटलं नाही वने, आपल्याला अजिबात सांगतोय. मला तसंच म्हणायचं होतं गौरव. गौरव, माझी अशी इच्छा आहे की आपल्या भविष्याची सुरुवात माझ्या भूतकाळाला स्मरून करावी. म्हणजे 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 आपल्या सुखी संसाराची सुरुवात माझा आधीचा पती ओंकारोस्तो फर्नांडिस याच्या आशीर्वादाने करावी. तो जो कुणी ना ओंकार असतो तो माझा दुश्मन आहे, कळलं? त्याच्यासोबत आपला अंडरस्टँडिंग कधी होऊ शकणार नाही, कारण तो तुझा पहिला नवरा आहे ग. गौरव, प्लीज प्लीज एकदा आपण ही फुलं त्याच्या कबरीवर ठेवूया. प्लीज एकदा पाया पडूया, एकदा आशीर्वाद घेऊया. अरे नाही रे, नाही नाही गौरव, याच्यानंतर मी आयुष्यात कधीच त्याची आठवण काढणार नाही. प्लीज एकदा कन्फर्म? प्लीज 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 प्लीज. हे स्किट करणार नाही, प्लीज प्लीज प्लीज. चल ना, हो बोललोय ना यार. थँक्यू थँक्यू. क्या बात है. हे बघ, हे बघ, हे ओंकार असतो, आपल्याला काय एवढा इंटरेस्ट नसतो, पण माझी बायको बोलत असतो ना म्हणून तुझा आशीर्वाद घेत असतो, कळलं काय?
होय वने मी पळत आलो. One, 2, 3, 4. Heart is a ringing, ओंकार असतो singing. Heart is a ringing, ओंकार असतो singing. Singing heart with the song. Singing heart with the song. Singing heart with the song. वनी इकडे चल. हे भूत आहे वनी चालला इकडनं हे भूत. खबरदार काय खबरदार इथून हल्लास तरी. अरे मला काय कुत्रा चावला इकडे थांबायला चाललो मी. काय प्रयत्न तर करून बघ. म्हणजे काय फक्त घंटा वाजतायत. ऐकलंस फक्त घंटेचा आवाज येतोय. टांग 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 तरी उचलता येते का तुला? मला कळत नाही यार मी पुढे का जात नाहीये. काळदाशी पुढे काळदाशी पुढे. फक्त आमिर खानच्या बाजूला उभं राहायचं म्हणून ज्या शोने तुला नाव दिलं त्या शोला दांडी मारतोस. मला मला पळायचं इथून. मला मी पळत नाहीये. तू आलायस तुझ्या मर्जीने पण जाशील माझ्या मर्जीने. ओंकार असतो. ओंकार असतो. ओंकार असतो. ओंकार असतो. ओंकार असतो. ओंकार असतो. हे बघ माझं भूत प्रेत आत्मा कशावरच विश्वास नव्हता पण तू आलायस कसं शक्य आहे? तुझं प्रेम वने तुझं प्रेम. प्रेम तुझ्या प्रेमानं मला हाक मारली. त्या प्रेमामुळे मला यावं लागलं. प्रेमात खूप ताकद असते वने. प्रेमात खूप ताकद असते. ऐक ना म्हणजे इकडे ना तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. एक काम कर ना तुझी ताकद आणि प्रेमाची ताकद एक कर आणि मला सोडव. अरे गौरव ज्याचा आशीर्वाद घ्यायला आपण आलो होतो तू चक्क आपल्याला आशीर्वाद द्यायला आलाय. चल ना आपण. येणे का ते भूत आहे. मी जागेवर थांबलोय. मी कसं आलो? ओंकार असतो. चल चल आपण पाया पडूया. चल नको ना तू डेंजर आहे मला मारेल यार. आपण पाया पडूया म्हणजे तो जाईल. जाईल येस खरंच. येस लवकर पड. वने आता मी पाय पडतो. तू कसं जाईल बघ लगेच पाय पडतो. अरे याचे पाय उलटे आहेत. अरे पकडा तू. तसेच आहेत. बाबा ए बाबा तुझ्या पाया पडतो यार. मला पाया पडतो यार. जाऊ दे भाई. एका ठिकाणी थांब ना यार. एका ठिकाणी थांब ना. ओंकार असतो. ओंकार असतो. तू आम्हाला आशीर्वाद दे. तुझ्या विना याच्यासोबत आयुष्य काढायची ताकद दे मला. ओंकार असतो. एक मिनिट वनी वनी तू काय बोलतोस वनी? अरे गप्पा यार 2 मिनिटं तू. याच्याशिवाय म्हणजे काय वनी यार माझं प्रेम आहे तुझ्यावर यार. मी तुला आयुष्यभर फुलासारखं सांभाळेन यार. काय वनी नाही तुला याच्यात काय दिसलं? काय पाहिजेच काय तू याच्यात? काय आवडलं काय याच्यात तुला? काही नाही रे ओंकी. तू गेल्यावर मी एकटी पडले होते. मला कळत नव्हतं काय करू आणि अचानक मला हा दिसला. याला बघून आपल्या डेबीची आठवण आली रे मला. डेबी. मी म्हटलं तू नाही तर डेबी तरी माझ्या नजरेसमोर राहील. मी काहीच विचार नाही केला आणि ह्याच्यासोबत लग्न केलं. ओंकार तू बघ ना याला. हा आपल्या डेबी सारखा दिसतो. सेम टू सेम. सी हो ग यार वही माझ्या लक्षात आलं नाही. सेम टू सेम डेबी. वनी थँक्यू गप्पा यार 2 मिनिटं तू म्हणजे तू भूत आला. वनी मी तुमच्या डेबी सारखा दिसतो. थँक्यू यार. थँक्यू. ऐक ना डेबी म्हणजे कोण? आमच्या गावी डुक्कर पाळलं होतं त्याचं नाव डेबी होतं. ओंकार असतोचा खूप जीव होता त्या डुकरावर.
बोलू शकते सर मला? माझं तुझ्यावर प्रेम नाहीये कसं शक्य आहे ते? म्हणजे तू माझ्या अंकीकडे बघ ना, तो किती रुबाबदार आहे, तो किती हँडसम आहे. अशा माणसावर प्रेम केल्यावर मी आयुष्यात कसं काय कोणावर प्रेम करू शकते? आता तुला माझ्यासोबतच आयुष्य काढायचं कारण आपल्या दोघांचं लग्न झालंय म्हणजे आपण प्रेम केलं. नको ना, तुला कळत नाहीये? नको ना. कळत नाही तुला माझी वने जळते? मी वनेला जळताना पाऊस कर नाही. पाऊस कळतंय? वने नको वने. ए देवा, गॉड, हे काय करून ठेवलं गॉड, काय करून ठेवलं? मला वलीच्या अश्रू पुसता येत नाहीये, तिला मिठी मारता येत नाहीये का? नको, तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. एक सरप्राईज आहे. एक मिनिट. नको ना यार. वनी चल इकडे निघूया. वनी चल ना यार. गेला काय नाही. मी गेल्यानंतर काय नाही केलं. मी हे बघत होतो की व्यवस्थित आहे का म्हणून. बाकी काय नाही. ओंकार असतो उन्हे ओळख माझ्या हातात काय आहे? स्वेटर. अरे यार मी विसरलो. मी मेलोय. मी पारदर्शक आहे. हे बघ कोणे, मी तुझ्यासाठी स्वेटर शिवलंय. तू आतपासून स्वेटर शिवत होतास? बघू. हे तू वनीसाठी स्वेटर शिवलंय? नाहीये, ही फक्त कानटोपी आहे. स्वेटर शिवायचं अजून बाकी आहे. हे फक्त कानटोपी आहे. स्वेटर अजून शिवायचं बाकी आहे. ही कानटोपी आहे. हिला स्वेटर शिवता शिवता तू परत मरशील. हाऊ स्वीट. आय लव्ह यू. ओंकार, तुलाच माहित आहे की माझं रडणं कसं थांबवायचं. थँक्यू सो मच ओंकार. ओंकी, मला ना तुला आता एक घट्ट मिठी मारायची. राहू दे. तो परत मरेल. शट अप. त्याला मिठी मारून गुदमरून आहे का? मरून जाईल तू. आणि हे बघ, भूत मिठी मारू शकत नाही. तो माहिती. चला जाऊया. ओंकार असतो, आम्ही निघतो. नाही, भूत मिठी मारू शकत नाहीत, पण भूत मनुष्याचं शरीर धारण करू शकतात. कोणी जर मला एखाद्या मनुष्याचं शरीर मिळालं तर मी तुला आणि तू मला मिठी मारू शकतेस. तुम्ही करा, आम्ही जातो. हे माय डिअर डेबी, मला तुझं शही पाहिजे. नाही दे माझं शही. दे दे माझं शही. काय फा या बच्ची बोले तो मरतो का काय? काय बे? हे काय झालं बे? काय बच्ची मागे? हे काय बे? छाया तुझ आता गप्पा बस. वाजवे बाई मिळाई सई बदय, बाई मिळाई सई बदय. बनिया मिठीसाठी, बनिया मिठीसाठी, बनिया मिठीसाठी येऊ दे. डोंट टच मी एव्हर. म्हणजे तू भया काय काय माहीस? तू विषयीस? व्हॉट? अगं मी तुझा ओंकार असतोय. एक कोण बे? ओंकी. हा, तू माझं शरीर दे. सांगायला माझं शरीर द्यायला सांग मला. आता मी शही अजिबात देणार नाही. जोपर्यंत मी माझ्या वहिना मिठी मारणार नाही तोपर्यंत शही मी तुला नाही ओंकार असतो. मी
ह्या शरीराला मिठी नाही मारू शकत. अजय वहिनी पण का नाही, मी गौरव मोरेच्या शरीराला मिठी नाही मारू शकत. अगं पण अगं सांग ना ती अगं वहिनी तुम्हाला मिठी मार ना ग. नो, मी नाही मिठी मारू शकत. काय झालं पण नाही अगं पण मी तुझा ओंकारच आहे. हा कोण याला सांग माझी शरीर हे बघ वहिनी तू किती पण काय आहे. आता मी हे शय आता नाही मी शोधत. अबे शरीर दुसरा पकडला गाण्याची खास काय मिटत आहे. शरीर दे अजिबात शरीर दे. व नेहमीची दे व नेहमीची. गौरव मोरेच्या शरीराला मिठी नाही मारू अरे पण मी चक्कर आली काय पाहिजे पाणी आणतो पाणी. एक मिनिट थांब एक मिनिट थांब पाणी काय झालं हे बघ कोल्ड्रिंक काय कोल्ड्रिंक काय कोल्ड्रिंक काय कोल्ड्रिंक काय कोल्ड्रिंक काय बे हा याचा स्वेटर पण आहे कोल्ड्रिंक पण आहे. हे कबर आहे का आडवा फ्रीज आहे. तुला बघायचं आहे तुझ्यासाठी पण शाळेपाय आणते शाळेपायच. हा तुला बघायचं आतमध्ये जाऊन बघ शाळेपायच आहे ते पण आतमध्ये आहे. माझ्यासाठी सरप्राईज आहे. हा बघ 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 माझ्याकडे काय सरप्राईज आहे. बघ ना इकडे आतमध्ये जा पैकाच्या पैका खाई बघ खाई तिकडून बघ 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 अरे बघ खाई बघ खाई मीच तुझा ओंकार असतोय. हे शरीर फक्त गवळमुळेच आहे पण माझी आत्मा ही ओंकाराची आहे. वनी मिळाली आनंद छाया वनी मिळाली आनंद छाया वनी मिळाली आनंद छाया वनी. आणि गौरव 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 अरे मळू दे मळ 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 मळ. म्हणजे या नमस्कार या वेलकम वेलकम. नमस्कार नमस्कार मी मदन. नमस्कार मी जुलिया रॉबर्ट. म्हणजे काय बोलताय. आता तुम्ही मदन म्हणजे मी जुलिया रॉबर्ट का नाही का. माझ्या आईने माझं नाव मदन ठेवलेलं आहे. बरं. त्याची कृपया चेष्टा करू नका. चेष्टा करू नका नाहीतर शिफ्ट वाढल्यावर गोस्वामी सरांच्या मनात जे येतं ते मी देईन. काय शिव्या ऐका ऐका कुल कुल शिवाय- तुम्ही शांत व्हा शांत व्हा शांत व्हा चिडचिड वाढ. शांत व्हा शांत व्हा शांत व्हा. अरे हे काय डोक्याला टेंगूळ आलंय का. नाही कपाळ वाढलंय. केस वाढायच्या ऐवजी कपाळ वाढत चाललंय. माझी अशी चिडचिड वाढत असू दे असू दे. रोज माझी चिडचिड वाढते. एक मिनिट तुम्ही शांत व्हा शांत हो शाबाश हो. शाबाश 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 हो. हो शाबाश शाबाश शांत व्हा शांत व्हा शांत व्हा शांत व्हा. ऍक्च्युली हे जे आहे ना हा तुमचा स्ट्रेस आहे. खरं तर हात चेक करण्यासाठी मी टेंगूळ वगैरे बोलले मुद्दामूनच बोलले. अच्छा ओके. आय टेल यू मदन तुम्ही खूप स्ट्रेसफुल आहात. खूप स्ट्रेस आहे तुम्हाला. एक काम करा हा बेल्ट आहे ना हा बेल्ट घाला. अहो कमरेला बसणार आहे का तो बेल्ट. बघा ना त्याचा आकार बघा ना त्या आकारावर अंदाज घ्या साधारण हा बेल्ट कुठे घालायला हवा. मनगटाला घाला बरं घाला. शाबास व्हेरी गुड शाबास. हे काय आहे. हे काय माहितीये का याने तुमचा स्ट्रेस किती वाढलाय याचा आपल्याला अंदाज येईल. यानी या हा काही काळजी करू नका. आता मला आपण सुरुवात करूया काउन्सिलिंगला. ओके आता मला सांगा नक्की तुमचा प्रॉब्लेम काय. मी ना छोट्या छोट्या गोष्टींवर खूप चिडतो. हो पण म्हणून माझ्यावर नाही बरं का चिडायचं. नाही मी म्हणालो मी छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतो. तुम्ही तर एकदम असं होतं. गरज आहे आता जागा काढायची गरज आहे मला. अशी मी जागा काढतो. माझा प्रॉब्लेम आहे ना मग जागा नाही करायला. हो 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 हे असं केलं तुम्हाला बरं वाटतं का. मला बरं वाटतं. हो केलं रिलीफ. व्हेरी गुड. हे असे आपण आपले मार्ग शोधून काढायचे असतात. व्हेरी गुड कीप इट अप. आता मला शांत डोक्याने सांगा की नेमकं
तुम्हाला राग काय येतो? अशा काय घटना घडतात ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो? परवा ऑफिसमध्ये कॉन्फरन्स रूममध्ये फॉरेन डेलिगेट्स आले होते. आमची मीटिंग सुरू होती. बरं. त्या मीटिंगमध्ये माझी बॉस आहे सई तामणकर, ती माझ्यावर खेकसली, ओरडली माझ्यावर, माझं टाळकं सटकलं. ओके 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 कुल कुल कुल. का म्हणजे का सई तामणकर तुमच्यावर का ओरडली? काय कारण मी चहा पिताना असा आवाज होत होता माझ्या हातून, ती खसकली माझ्यावर. अहो साहजिक आहे ना, आता फॉरेनर तुमच्या समोर बसलेत आणि तुम्ही फुर असा चहा प्यायला कुठलाही बॉस चिडणारच नाही का? हो, पण त्या फॉरेनर समोर ही त्या चहामध्ये ग्लुको बिस्किट घालून लगडा करून चमच्याने खात होती. ते कसं चाललं? तिच्या ते बिस्किटाचा लगदा चालतो, माझा चालत नाही. ती बॉस आहे म्हणून. बॉस आहे म्हणून का ती बॉस आहे म्हणून? हे बघा हे बघा हे बघा स्ट्रेस बघा किती वाढला. 70. शांत शांत हो शांत हो शांत. हो हो लगदा 80. हे बघा 78. शांत व्हेरी गुड शांत. असा माझा प्रॉब्लेम होतो. छोट्या छोट्या गोष्टींवर माझा स्ट्रेस खूप वाढतो. तुम्हाला सांगतो, माझं मलाच कळत नाही स्ट्रेस कसा वाढतो. ह्याच्यावरून माझी भांडणं होतात. रिक्षावाल्याशी भांडण होतं, बसवाल्याशी, ट्रेनवाला, सगळ्यांची भांडण होतं. लॉन्ड्रीवाल्याशी सुद्धा परवा माझं भांडण झालं. आणि प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? हे भांडण मी सुरू करतो, संपवतात समोरचे. म्हणजे कसं तुडवतात ना मला. काय माहिती का, माझ्यात ना ताकद नाहीये माझ्यात. चरबी खूप आहे माझ्यात. चरबी, सॉलिड चरबी आहे माझ्यात. चरबी. आपण हे बघा आपण काढूया. हा जो तुमचा त्रास आहे ना आपण काढूया. काही काळजी करू नका. इथे बसा. कमन रिलॅक्स. इथे बसा, शांत बसा. ओके आपण रिलॅक्स करूया. कसं असतं, हा स्ट्रेस असतो ना, याचं कारण मुख्य म्हणजे राग. या रागाने ना दुष्परिणाम होतात शरीरावर. कळलं का? तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. ओके, तुमच्या मेंदूवर तुमचा कंट्रोल राहत नाही. कारण मेंदूपर्यंत रक्त पुरवठा राहत नाही ना, पोचत नाही तिथपर्यंत रक्त. त्यामुळे मग आपला मेंदू ना आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपल्याला साथ देत नाही. कळलं का? हा प्रॉब्लेम होतो. कळलं? आपला मेंदू नको त्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी करायला लागतो. बरोबर आहे. साधी टाळी पण वाजत नाही. कारण ना ताल नाही राहत. कळलं का? कारण आपल्यात इच्छाशक्ती नाही जास्त. कळलं? तो माइंड आणि ब्रेनचा ना संलग्न असं होत नाही. बरोबर, तुमचं बरोबर आहे. कारण चित्त थाऱ्यावर नसतं, मन. काय चित्त थाऱ्यावर नसतं. बरोबर. एक काम करायचं, याच्यावर एक अतिशय उत्तम उपाय म्हणजे आपल्या अंतर्मनाला साथ घालायची. पण मन ऐकेल आपलं? हो, का नाही ऐकणार? असं आपण बोलू शकतो मनाशी? हो, बोलायचं असतं. मनाशी बोलायचं, आपल्या अंतर्मनाला साथ घालायची आणि सांगायचं, मना तू खूप गोड आहेस. मी तुझ्यावर कधीही रागवणार नाही. आय लव्ह यू. सांगा, आय लव्ह यू. असं तुम्ही मला नाही सांगायचं, असं तुम्ही तुमच्या मनाला सांगायचं. म्हणजे असं मला सांगितलं जातं बऱ्याचदा, पण तुम्ही तुमच्या मनाला सांगा, अंतर्मनाला सांगा. अंतर्मनाला सांगा. मनाला सांगा, मना आय लव्ह यू. मना आय लव्ह यू. मला तुझ्यावर अजिबात राग. हे बघ, हे असं होतं आता माझं आणि मनाचं चाललंय ना. मधले छातीवरचे केस कशाला हुळहुळता? जिथे पाहिजे तिथे नाहीये, तिथे जंगल गुंड. ही अशी चिडचिड आहे ना माझं नाही होत. शांत 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 शांत. अजिबात चिडू नका तुम्ही. अजिबात शांत शांत शांत. 1 ते 10 आकडे मोजायचे. शांत. एकदा पुन्हा एकदा प्रयत्न करा बरं आपल्या मनाला हाक मारण्याचा. आणि ना मोठ्यानं बोला मनाशी. तुम्ही बोला, ऐकेल ते. ऐकेल. बोला. हे मना, बरं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. शाबास. मी तुझ्यावर अजिबात रागवणार नाही. आय लव्ह यू. कसं वाटतंय? थोडस बरं वाटतंय, पण थोडा वेळ वाटतं हो, नंतर पुन्हा सुरू होतो. तुम्हाला काय सांगू मी, म्हणजे मी आता गाडी चालवायला घेतली ना, मी वाहतुकीचे सगळे नियम पाळतो. मी शिस्तप्रिय आहे. मी कधीच सिग्नल असे तोडत बिडत नाही. पण एखादा घुसला की माझं टाळकं. अरे बापरे, 90. शांत 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 शांत. लगदा झालं मगाशी ते झालं. बसा. शांत शांत. रागवायचं नाही. कळलं का? रागामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढतं. रागवायचं नाही. शांत. एक काम करूया का? चहा घेता का तुम्ही? चहा घेता? चहा मागू?
दत्तू ए बाळा दत्तू दत्तू चहा आण रे. आणतो हा दत्तू चहा आण. शांत राहायचं. बऱ्याच घरात ना राग हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. रागावर नियंत्रण ठेवणं ही काळाची गरज आहे, कळलं का? त्यामुळे रागावर नियंत्रण. ए दत्त्या मेला चहा ना रे डुकरा. असा चहा देतात भावळटा, असं चहा देतात. ट्रेन लागला असतो रे टाकल्याला. उचला कशाला असा चहा देतात. कोण आहेत हे? कोण आहेत? टाकला. अरे बावळटा क्लाइंट आहेत ना ते. क्लाइंट आहेत ना ते मूर्खा. त्यांच्या जीवावर आपण जगतो, त्यांच्या पैशावर आपण जगतो. तुम्ही जगता तुम्ही, मी नाही जगत. मी तुमच्या जीवावर जगतो. कान फाड फोडे ना वाटेल ते बोलास ते मूर्खा. तुम्ही मूर्खाची मालकीन. बावळटच का वाटेल ते बरोबर तो डोळे हातात काढून देईल झालं नाही. हा मग मी पण झिंजा उपटून देईल तुमच्या हातात. मी पण असे जातो मला जातो. हा मदन मदन असे काय बसलं? अहो तुम्ही आत्ता ओरडलात. अहो त्या माणसावर ओरडलात तुम्ही आत्ता. नाही नाही. अहो किती ओरडलात तुम्ही. नाही नाही त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं. हे काय आहे? हे काय केलं दत्ता? माझं राग घालवण्याची पद्धत आहे ही. असे अहो पण तुमच्या वागण्यात किती विरोधाभास आहे. तुम्ही आत्ता मला काही क्षणापूर्वी सांगत होतात रागवायचं नाही, रागावर नियंत्रण ठेवा म्हणून ना. पण मी रागावले नव्हतेच ना. नाही मी रागावले नव्हते, मी फक्त रागावले होते. म्हणजे कसं शिस्त लावायची होती ना त्याला, त्याच्यामुळे ह्या पद्धतीने त्याला शिस्तीत रागवलेलं चालतं. ते अलाउड आहे, हे वेगळं आहे. आता आपण आपल्या प्रोसेसला सुरुवात करूया. प्लीज इथे बसा बसा, हलू नका. हा इथे शांत. आपण ना आपला राग आपल्याजवळच ठेवायचा. एकाचा राग दुसऱ्यावर अजिबात काढायचा नाही. हा महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा. एकाचा राग दुसऱ्यावर अजिबात काढायचा नाही. 1 ते 10 आकडे मोजायचे. हा 1 ते 10 आकडे मोजायचे. अजिबात रागवायचं नाही, शांतपणे राहायचं. 1 मिनिट हा, मी जरा फोन. 1च मिनिट हा. नवरा हॅलो, काय कुठे आहेस? मसरा. अगं मी नीट विचारतोय कुठे आहेस? आता कुठे असणार आहे प्रभाकर? क्लिनिक मध्येच आहे ना. बोल ना काय काम आहे? एकटीच आहेस का हॉस्पिटलमध्ये तू? नाही नाही नाही, बॉयफ्रेंड बरोबर आहे. काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही बॉयफ्रेंड बरोबर काय करतेस त्याच्या बरोबर? मुक्का घेतोय तो माझा. काय प्रॉब्लेम आहे तुला? अगं काय प्रॉब्लेम काय तुझा? कशासाठी फोन केलाय? अगं ऐक ना, हा तुझा संशयी स्वभाव बंद कर. बंद कर. काय करणार आहेस? बॉयफ्रेंड बरोबर आहे मी. काय म्हणणं तुझं? म्हणलं काय म्हणणं? काय करायचं तुला? फोन ठेव. चल. 1 मिनिट. अहो तुम्ही आता कोणाशी, तुम्ही काय बोललात आता? मी तुमचा मुका घेतोय बोललात. नवरा हो, त्याला याच भाषेत कळतं. ओके. हो ठीक आहे आता. ओके आता. ओके शांत व्हा. तर अजिबात रागवायचं नाही. आणि हा जो आपल्या आयुष्यात ना पूर्वग्रह असतात ना आपल्या डोक्यात, ते काढून टाकायचं. आता आपण दुसरा एक्सरसाइज करू. तुम्ही जागेवर ना हलू नका, इथे बसा. आता एक दीर्घ श्वास घ्या. आता मी जे बोलते ना त्याकडे नीट लक्ष ठेवा. मी जे सांगते त्याप्रमाणे करा. आपल्याला डोक्यातला राग काढायचा की नाही. शांत शांत. ओके. दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. कोणी आवाज काढला रे? अरे मी आहे रे. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी आहे ना. बदले हो. उलट झालं. दीर्घ श्वास घ्या. शाबास. श्वास घ्या. सोडा. शिट्टी वाजते तुमची. शिट्टी नाही वाजता का मग? दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. सोडा. शिट्टी वाजते रे माकडा. शिट्टी कशी वाजते? साधा श्वास घेता आणि सोडता येते. बावळा का? अक्कल नाही तुला? माझ्यावर ओरडू नका तुम्ही. मला पण आवाज चढवताय. बावळा का वागतोस? कळते तुला? हो. म्याव. 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 म्याव.
तिसऱ्याने रागाचे ना अजिबात पूर्वग्रह ठेवायचे नाहीत. हा माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे, याच्याबद्दल विचार करायचा नाही. सूडाची भावना डोक्यात ठेवायची नाही. सूड आहे ना, सूड तो घ्यायचा नाही कधी. कोण समोरचा आपल्याला काय बोलतोय, रागावतोय, चिडतोय, आपण लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं. 1 ते 10 आकडे मोजायचे आणि गप्प बसायचं. त्याला काय बोलायचं त्याचा आनंद त्याच्यापाशी. कळलं का तुम्हाला? तू का आलायस ते? का आलास म्हणजे? तू का आलायस ते? हा कोण आहे? हा तुझा बॉयफ्रेंड आहे? वाटेल ते बोलतोस तू. हे बा, हा तुझा बॉयफ्रेंड आहे? एक काम कर, हिला घेऊन जा. घेऊन निघिला चल. प्रभा मी खरं जाईन. अरे चल निघ. मी खरं याचा हात धरणे निघून जाईन. निघून जा बोलून घेऊन जा चल. मी निघून जाईन, खरंच निघून जाईल. प्रभा लक्षात ठेव. अरे जा, मी नाही घाबरत. मी ओळखणार नाही तुझी बायको आहे वगैरे. शांत बसा तुम्ही. शांत आहे. ह्या बाई बरोबर ना तो संसार करून बघ. ही बाई ना, ही नागिन आहे, नागिन. अरे तुझ्या संसार शांत. रागवायचं नाही. 1 ते 10 आकडे मोजायचे. खड्ड्यात जा. मी गेले तरी चालेल पण तुला घेऊन जाईन. दरीत उडी मार, भावाने म्हशीचा उडी मार. नरेंद्र माकडा. शांत. शिवाली बेटा. हो बाबा. तयार आहेस का? ये जरा बाहेर. हो बाबा आले. हा हा, पाहुणे येतील आता लवकर. आई शिवाली बेटा. हो बाबा. छान दिसतेस, खरंच छान दिसतेस. तुला आज मुलगा बघायला येणार आहे. हो बाबा. गेल्या 3 महिन्यातला 23वा मुलगा आहे हा. हो. आगीची 22 मुलं माहिती आहेत ना. ताप घेऊन निघून गेली होती घरातून. आज नीट बघायचं. हो बाबा. हा, मुलाचे आई वडील आले असतील तर का आकू तुमचा नवरा डाकू असे थुकरट पिरत नाही करायचे. का तुमचं टक्कल झा का असं नको. हे नको सगळं. नीट नीट वागायचं बेटा. हो बाबा. अगं आता येणार आहे मुलगा, येणार आहे तुला बघायला येणार आहे. बाबा तो येणार होता, तो येणार आहे. बाबा मी येणार आहे आणि येणार आहे असं जुळवून जोक केला. बाळा एक गोष्ट लक्षात ठेवायची, कायम लक्षात ठेवायची. जोक जेव्हा एक्सप्लेन करावा लागतो ना तो आधीच वारलेला असतो. कळलं का तुला? आणि हे कारण आहे बेटा आधीची 22 मुलं का पळून गेली. आपण स्वतःला कंट्रोल ठेवायचा बाळा. हे विनोद सुचतात आपल्याला नाही करायचे. आपण कंट्रोल ठेवायचा. हे मुलगा आलाय, जाऊ बापू आले. चल चल तयार, स्वागताची तयारी कर लवकर. बापरे. हाय मिस्टर चौगुले. नमस्कार. दिस इज गौरव मालणकर. अरे बाप रे. या भेट. सॉरी इकडून या प्लीज प्लीज या प्लीज 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 या अगं गौरव बेटा. हो मी गौरव आहे. शिवाली बेटा. हो बाबा. अगं हे आले या लवकर पाहुणे आलेत लवकर. आले. आधीच बसला तू. हरकत ये बेटा. ओ माय गॉड. नमस्कार. हाय हॅलो. वेलकम. थँक्यू. आमच्या घरात स्वागत आहे तुमचं. थँक्यू. व्हॉट फेकलं काय याने अंगावर माझ्या. हे काय टाकलंस तू अंगावर? खोबरं. तू खोबरं टाकलंस त्यांच्या अंगावर? अगं गुलाबाच्या पाकळ्या अशा फेकायच्या असं ठरलं होतं ना. खोबरं कुठून आलं या थाळी? अय्या बाबा म्हणजे मी कांदे पोह्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या. व्हेरी सॉरी. अक्कल घेऊन येत नाहीस का तुझ्या बरोबर? आपल्याला वेगळा कॉल टाइम द्यायचा तुझ्या.
एकत्र ठेवायची स्वतःकडे, कळलं का तुला? रिअली व्हेरी सॉरी. हा इट्स ओके. नाही नाही ओके कसं आहे? सॉरी म्हण, सॉरी म्हण. इट्स ओके. नाही नाही असं कसं आहे? इट्स ओके. चुकले म्हणजे चुकले. सॉरी सॉरी. मी हे जरा झाडून देतो तुम्हाला. नाही नाही काहीच प्रॉब्लेम. आत गेले बघा इकडे. नाही नाही आत गेले ते काही करू शकत नाही मी त्याला. हरकत या प्लीज प्लीज बस बस. सॉरी सॉरी तुमचे कपडे खराब झाले. हो थोडे कपडे खराब झाले. इट्स ओके इट्स ओके. या बसा बसा. ए बेटा कांदे पोहे घेऊन ये. नको नको नको. गुलाबाच्या पाकळ्या घातलेले पोहे नको मला. ठीक आहे पाकळ्या काढूया आपण. नको मला नको नको. आपण छान पैकी बसून इथे बोलूया का आपण? हो हो छान बोलूया आपण. बस बेटा बस. बसा. शेजारी शेजारी बसलो आम्ही तर चालेल का तुम्हाला? येस ऑफकोर्स. जरा जागा दे. या बसा बसा. अहो एका खुर्चीत कसं बसलं कसं दिसेल? मग कसं काय करायचं? तिला इथे बोलवा ना. अच्छा ये बेटा ये बस बेटा बस. बोला. अहो पुन्हा तेच झालं. मग आता काय करायचं? तुम्ही इथे या. गणित सुटेल त्याने. हा तुम्ही एकदा करून बघूया ना आपण. एकदा करून बघूया इथे. माहितीच नव्हतं मला. मस्त मस्त. बरं विचार. हा विचारतो. तुमचं नाव? रमाकांत चौगुले. तुमचं नाही हो. आपलं लग्न होणार आहे का? अहो लाजताय काय तुम्ही? आपलं आमचं होणार आहे ना लग्न. आम्हाला जरा मोकळेपणाने बोलू द्या. आमचं लग्न होणार आहे की नाही बोलू द्या आम्हाला जरा. तुमचं नाव? शिवाली. बाप मेला रमाकांत बोलायला काय जीभ झडते तुझी? बाप मेला. एक मिनिट. आई मेल्यावर कोणी सांगितलं? काय करताय तुम्ही? आई मेल्यावर कोणी वाढवलं तुला? बाप मेला का? एक मिनिट तुम्ही जरा बसा तिथे. बस. मी आल्यापासून बघतोय चौगुले फार डॉमिनेट करताय तुम्ही तिला. नाही मला तिला विचारू द्या. शांतपणे विचारू द्या. विचारू द्या मला. विचारू का मी? काय नाव आहे तुमचं? शिवाली रमाकांत चौगुले. वा बघितलं काय सुंदर नाव आहे शिवाली. आता मी जरा माझ्याबद्दल सांगतो. माझ्याबद्दल म्हणजे तुम्हाला सांगतो मी अमेरिकेत राहतो. गेली 7-8 वर्ष राहतोय. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तिकडे. MHG नावाची कंपनी आमची त्यात मी काम करतो. मला खूप चांगला पगार आहे. वेल सेटल्ड आहे मी अमेरिकेत. गाडी वगैरे. ग्रीन कार्ड आहे. माझ्याकडे सुद्धा आहे राशन कार्ड. हे बघ कसं बोलली ती. वा वा. नाही काय बोलली? नाही ते रेशन कार्ड आहे. ग्रीन कार्ड रेशन कार्ड. ते तुम्ही आमच्याकडे पण एक कार्ड आहे त्याच्याबद्दल ती. असो म्हणजे सांगायचं काय मी MTech केलंय. मास्टर्स ऑफ टेक्नॉलॉजी. अरे वा वा वा. तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय? मी AB केलंय. काय केलंय? AB. BA म्हणायचंय तिला BA म्हणायचंय. 2च अक्षर आहेत साधी. त्यात पण फंबल मारते ही. ते फंबल नाहीये. ते त्याला सवय आहे उलट बोलायची. 10वीत असताना पण हादवीत आहे असं म्हणायची ती. BA करते. BA केलंय. BA केलंय. लास्ट इयरला कुठला सब्जेक्ट होता स्पेशल? इंग्लिश. बोल. इंग्लिश असं सुचवतायत ते. पुढे काय आठवत नाहीये का? आठवतंय ना. हा मग बोलते. इंग्लिश लिटर केलंय. लिटर बोलली ही. अहो लिटर बोलली. मला नाही थांबायचं. मी निघणार. अहो काय करताय तुम्ही? कुठे? थांबा प्लीज इकडे. अहो लिटर बोल. आता मला तुम्ही आता मला म्हणाल तुम्ही आता तुम्ही काय करताय? हो तुम्ही हे प्लीज जाऊ नका. शपथ आहे तुम्हाला. तुम्ही आधी हे काय करताय तुम्ही? हे नाही बरोबर दिसत आहे. तुम्ही चाल नाही तर. नाही मी नाही जाणार. आधी प्रॉमिस करा. प्रॉमिस आहे माझं. मी नाही जाणार. तुम्ही काय पद्धत आहे काही? कसं दिसतंय ते? ये बाळा ये बस इकडे बस. आता नाही इंग्लिश लिटर म्हणाले. मला सांगा आता हा पण फंबल आहे काहीचा? खरं तर हाच मोठा फंबल आहे माझा. नाही बेटा लिटर म्हणजे जे उत्तर पत्रिकेत लिहिलंस ना ते सगळं लिटर आहे. लिटरेचर नाही का? इंग्लिश लिटरेचर. आठवलं तिला. आठवलंय. इंग्लिश लिटरेचर आहे. मी इंग्लिश लिटरेचर. वा नक्की. इंग्लिश लिटरेचर. वा. तुमच्या नोकरीबद्दल सांगा. तुमची नोकरी काय? कसं काय आहात तुम्ही? कुठे जॉब करता? सांगतो. मी सिलिकॉन व्हॅली जॉब करतो. अरे वा. सिलिकॉन व्हॅली. बाबा हे सिलिकॉन व्हॅलीत काम करतात. आणि मी
डोंबी व्हॅली मध्ये काम करते. असं काय बोलतेस तू शी व्हॅली? बाबा माझं आवडतं नाटक कोणतं? व्यक्ती आणि व्हॅली. माझं कुठलं? हिमालयाची व्हॅली. आता झाला दसरा, आता येईल दीपा व्हॅली. आपण राहतो कुठे? बोरी व्हॅली. बाबा बाबा माझा आवडता रंग कोणता? पी व्हॅली. पी व्हॅली हरलीस तू. पिवला असं होतं. पी व्हॅली कुठून आली? अरे. कोण जिंकलं सांगा बघू. कोण आहात तुम्ही दोघे? कोण हा शिवाली पी? अति होते. मी निघतोय आता. पकडू इकडे काय चाललंय? मी येणार आहे. अमेरिकेत असतो मी. मी ना बोला असं तुम्ही उठून जाणार मग मला नाही चालणार. उठून नाही. असं कसं दिसतंय विचित्र? आपलं लग्न होणार आहे का? मला तिच्या तुम्ही आधी प्रॉमिस करा तुम्ही जाणार नाही. नाही जाणार. आईची शपथ घ्या. हो आईची शपथ घ्या. आईची शपथ आहे. मी नाही जाणार. ठीक आहे. हा आता विचारा. प्रश्न विचारा. विचारा. ऑफिस मध्ये काय काम करता हो तुम्ही? असं कसं? लग्न झालंय का? लग्न झाल्यावर असं बोला. आधीच कसं बोलता? असं नाही. लग्न झाल्यावर बोलायचं. बोला. चिडायला लावू. बोला. ऑफिस मध्ये तुम्ही काय काम करता? मी कायम रिसेप्शन वर बसलेली असते. फ्लॉवर पॉट म्हणून आहात का ऑफिस मध्ये तुम्ही? हसू नका तुम्ही. तुमच्यामुळे झालं. बालिश होत आहे. खूप बालिश होत आहे. मला वाटलं होतं ना मुलगी तशी आहे, बापच तसा आहे. यातही हसतोय म्हणून. किमान लाज बाळगाव तुम्ही. तुम्हाला एक सांगू का? काय आता सांगणार? अतिशय स्वभावाने चांगली आहे. घरात पाहुणे वगैरे आले ना विश्वासच बसत नाही. अहो खरंच सांगतो 30-40 पाहुणे जरी आले ना तरी घाबरणार नाही ती. अहो रात्री अपरात्री संसार उत्तम करेल तुम्हाला सांगतो. अहो खरं सांगतो. बेटा 2 मिनिटात कुकरला भात लावून येजा. नको बघा आता बघा 2 मिनिटात हो 50 पाहुणे येतात 100 पाहुणे येतात. ऐका माझा विश्वास ठेवा. अशी बायको नाही मिळत प्रत्येकाला. खरंच सांगतो मी. तुम्ही शोधाला इकडे आलात मुंबईत ना बघा तुम्हाला कशी बायको मिळते ती. असंच पाहिजे तुम्हाला. म्हणजे चांगली बायको मिळेल. नाही जायचं. मला जाऊ द्या. नाही जायचं. मला जाऊ द्या. नाही जायचं. नाही जायचं. मी नाही जायला देणार. मी नाही जायला देणार. मी नाही जायला देणार. मग हे काय आहे? तुम्ही बोलला कुकरला भात लावा. ऐका ना ऐका ना ऐका ना. कुकरला भात लावायला सांगितलं हिने बाहेरून भात लावला. हो घरी पाहुण्याला का कुकर द्यायचा का असं टाटायला? हिला घेऊन जा ना अमेरिकेला घेऊन जा ना. मी का घेऊन जाऊ? घेऊन मी कंटाळलोय. घेऊन जाऊ. तुम्ही कंटाळलं तर मी घेऊन जाऊ. बघा ना कार्गो बिरो मध्ये टाका तुम्ही. घेऊन नको. हे नाही झेपणार आहे मला. मी नको. ऐका ना ऐका. बरं बरं आता शेवटचं तिच्यातले कलागुण तर ऐका तुम्ही. काय सुंदर आवाज आहे तिचा. ऐका. गाणं म्हण ग बाई. नीट नीट गाणं म्हण. येणार आहे मुलगा आहे. ऐका. बसा तिकडे. गाणं बघा आता. हा 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 इथे उभं राहा. हा वेगळं हे नाही ग. हे नाही वेगळं कर. हा 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 जाऊ द्या मला. मी दरवाजा नाही उघडणार. जाऊ द्या मला. भास्कर अहो काय मी अमेरिकेला असतो. काय करते ही? मी नाही जाऊ देणार. हे असं गाणं असतं का हो? मला सांगा. अहो ती ओपरा गाते. ओपरा नाही हा ओखरा आहे. प्लीज इथून जायला नाही देणार मी. नाही मला जाऊ द्या. मी नाही देणार. मला याची गरजच नाही. म्हणजे मला गरज नाही. या दरवाजाची गरज नाही मला. कुठून जाणार तुम्ही? चौकटी तोडून जाईन मी. म्हणजे तुम्ही बघा. चल बेटा 25वा मुलगा येणार आहे. तयारी करूया. चल या 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 या
नीट बघून घ्या घर हे नंतर कटकट नको काय जमा दिलं हा नाही तर नाही मला उगाच कटकट नको हा छान आहे का नाही घर उत्तम आहे ना तसं नाही मुला सांगायची गोष्ट काय साहेबांनो म्हणजे हा सोफा आणि हा जो पीस ठेवलेला आहे काय म्हणायचं त्याला तर आहे तर महागडा दिसतो महागडा महागडा पॉट आहे महागडा पॉट आहे हा सोडला ना तर घर अख्खा मोकला आहे का नाही होय ना होय ते हो किचन बघितलं मॉडेलिंग आहे किचन होय मॉड्युलर म्हणायचं का तुम्हाला काय म्हणताय तर समजून घ्यायचं ना आपला माणूस आहे तर आपल्यापणा सांगतो म्हणून समजून घ्यायचं आपला माणूस म्हणजे आपला म्हणजे वल्याकलाव नाही नाही बुवा आम्ही पण तुमच्याच गावचा भोजने काय सांगता बाई का? मावलतल्या वाडीतला होय तर मी उगवतल्या वाडीतला का नाही मग काय होऊ द्या बारी होऊन द्या व्हायलाच पाहिजे म्हणजे माझ्यावर अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना फुगडी नाही आणली रुसली समायना फुगडी नाही आणली रुसली समायना शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना शालू उपकार वा आता फ्लॅट दाखवता हो सगळं बघून घ्या नीट नंतर कटकट नको काय बरोबर आणि हे बघा हे बाल्कनी बघा केवढी छान आहे पुढे जाऊ नको का सांगितलं ना बाल्कनी आहे बाल्कनी मध्ये जायचं नाही पण मस्त आहे फ्लॅट मला आवडलं मस्त आवडलं ना घेऊन टाका लगेच 50,000 डिपॉझिट 20,000 भाडं 10,000 रुपये टोकन तर दिलं की पुढच्या गिरायकाला मी शटाप बोलतो काय मग घेता वाय ना फ्लॅट घ्यायला काय मी आता घेईन पण हा जरा सोफा आहे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका या सोफ्याचा होय ना हा घर मालकाचा आहे का ना मी त्याला परत घरात घेऊन जायला सांगेन काय समजली नको 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 सोफा राहू दे राहू दे हो सोफा मिळते राहू दे ना तुमची लायकी आहे का नवीन सोफा घ्यायची म्हणजे माझी लायकी नाही सोफा घेण्याची काय परक्या माणसाच मग माझी लायकी काढतोस मी आता हा सोफा आहे भंगारा दिखतो नवीन आणतो का काय तोंडाला येईल तो बोलता वाय हा काय बाबा तुमच्या मालकीचा आहे भांगारात कसं काय विकणार तुम्ही हो घर मालकाचा आहे का नाही तुम्ही फक्त एवढे सांगा की हा फ्लॅट तुम्ही भाड्याने घेणार आहो का नाही घ्यायला काय मी आता घेईन मग घ्या ना घेऊन टाका ना लवकर घेईन काय जरा बघून घ्या ना मला वाटतं ना फ्लॅट जरा छोटा आहे हा छोटा वाटतो तुला आरशात बघितलायस एवढा एरिया फिरायला तुला 3 महिने लागतील गप घे काय का मग घेतल्यावर बघू काय मोठा करायचा आता म्हणजे काय म्हणजे मोठा करायचा म्हणजे हो म्हणजे कसं एकदा घर घेतलेला ना सगळं आपलं आपापल्या नुसार मोठा करू म्हणजे ही किचनची खोली आहे ना ती ही भिंत फोडून हॉल मध्ये घेऊ बाथरूमचा आहे तर बेडरूम मध्ये घेऊ म्हणजे कसं झोपायला स्पेस जागा मिळेल आणि काय म्हटलं होता बाल्कनी आहे ना तिथे स्टडी रूम करून टाकू काय म्हटलं आणि किचन काय शेजाऱ्यांच्या घरात करू नाही आपल्याला किचन असं आई स्पेस पाहिजे आपण काय करू हॉलची भिंत तोडू आणि किचन मध्ये घेऊ हॉल नसला तरी चालेल हॉल नसला तरी चालेल मग पाहुण्यांचं हॉल होतील त्याचं काय पाहुण्यांचं हाल होतील त्याचं काय म्हणजे पाहुणे आले तर कुठं किचनच्या गॅसवर बसवणार आहे तिथेच बसू नाही तर तुमच्या घरचीच माणसं येतात ना गॅस पेटवते आणि त्याच्यावर बसवते एकेकाला माझ्या घरचे पाहुणे त्यापेक्षा तुझ्या बापसाला बसव गॅस बाप काढायचं नाही बाप काढ तुम्हाला सांगतो मरेनू आला ना हिचा बापूस का महिनाभर जात नाही आता येऊ दे नाही ह्या वेळेला येऊच दे बाथरूम मध्ये गेला ना आंघोलीला का दरवाजा आहे ना तो तोडून टाकतो आणि भिंत रचतो अनारकलीला कसा चिरून टाकला होता तसा चिरून टाकतो त्याला तुमच्या आई येऊ दे ना तुमच्या आई आली ना की सिलिंग फॅन काढते आणि तिथे तिला चिकटवते फिरते गरा गरा माझ्या आईशीला गरा गरा ऐकेन तुझा भाव आला तर बघ कसा मग हा छप्पर तोडीन आणि भर पावसात त्याला छतावरती तडपत्री घेऊन उभा करीन त्याला भांडतावाय काय आणि तसा तुम्ही या घराची तोडफोड नाही करू शकत त्यामध्ये तुम्ही घर भाड्याने घ्यायला आली वाय विकत थोडी घेता वाय आणि काही जरी विकत घेतले ना तरी सोसायटीच्या परमिशन तेव्हा तुम्हाला तोडफोड करायला लागायची नाही काय सांगा चालले किचन हॉल मध्ये आणायला तुम्ही नव्हता घेत माझं मी काय पण करेन काय करेन म्हणजे काय बरं तुम्ही घेता वाय ना भाड्याने घ्यायला काही मी आत्ता घेईन टोकन तरी द्या 10,000 रुपये टोकन 10,000 का 20,000 देईन पैशाचा प्रॉब्लेम नाही पैशाचा काही प्रॉब्लेम खिशात काय हात घालताय पैसे नाही द्यायचे कळलं की नाही तुमचं ना बावळटासारखंच असतं भाजी आणायला बोलली ना की
हे घेऊ भाजी ते घेऊ भाजी हे घेऊ भाजी तसं करतात. जरा नीट बघून भाजी घ्यायची ना, तसं हे बघून घ्यायच्या सगळ्या गोष्टी. सगळा बघून घेतो, लग्नानंतर ठरवलेलाच आहे मी, बघितल्याशिवाय काही घ्यायचाच नाही. तेव्हापासून सगळा चेक करूनच घेतो मी, नाही तर हा असा होईल. काय तुलाच गोष्ट बहिणी तुम्हाला सांगतो ना, हा फ्लॅट आहे का नाही, एक नंबर लकी आहे का नाही. तुम्ही बघितलं नाही, म्हणजे आत पाऊल टाकल्यामध्ये असं व्हायब्रेशन असं झालं वाटत होतं का नाही. लय भारी मध्ये तुम्हाला एक नंबर फ्लॅट आहे का नाही. हो, आणि ह्या भाडोत्री राहिल्यात ना या घरामध्ये, त्यांनी स्वतःच फ्लॅट घेतलेला आहे बाहेर जाऊन. एवढा लकी फ्लॅट आहे हा. नाही नाही पण नाही जमणार. ते लाल भिंती आमचे पडदे गुलाबी नाही जमणार. आपण दुसरा फ्लॅट बघू. असं काय करता आता, पडदे नाही बसत म्हणून काय घर बदलता लावा. नील पडदे लावा ना, काय चालतील. निळे पडदे लावायचे चालतील का नाही. आणि आमच्या घरातले पडदे तसे ठेवायचे. ते नाही चालणार. यांच्या आईने घेतलेत पडदे गुलाबी रंगाचे, लाल भिंती गुलाबी पडदे. कसे दिसते कॉम्बिनेशन. का लाल भिंतीवर गुलाबी पडदे सोबत नाही शोभतात? तुम्ही सांगा मोरे. नाही शोभायला काय हरकत नाही. कसं शोभतील चांगलं नाही काय हो. नाही म्हणजे प्रत्येकाच्या नजरेत दृष्टिकोन बघण्याचा वेगळा असतो. त्यांच्या आईची बाजू काय घेतात? एक नंबरची कजाक बायको, एक नंबरची कजाक बायको. आयवर नाही तर बघ काय कराल. काय कराल काय कराल. सांगा तुम्ही. मारणार आहे तुम्ही मला. मारणार आहे, मारा. हा ना हा ना हा ना, बघू रे काय हिंमत आहे. मारा 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 मारा. हा ना बघा बघा म्हटलं ना. हा लई मस्ती आहे. उतरवाती बघ माझं डोकं खाऊ नको. माझी सानाकली ना, सानाकली तर एका बुक्क्या थोडं असं फोडीन. एवढा तर मार ना बुक्की. मच्छर नाही मारतात या माणसाला, बुक्की मारतोय, डोकं फोडतोय माझं. तू चॅलेंज देऊ नको मला. दिलं चॅलेंज. तू चॅलेंज देऊ नको. तुम्ही बाजूला. तुम्ही अजून घर भाड्याने घेतला माहिती कुठे. महिला सांगा ना, मागच्या वेळेला पण तेच केला. सगळी भांडणं उकरून काढला आणि जो वरवंटा घातला. मग त्याच्यात मालक गेला. मालक नव एजंट जागेवर गेला. पण आता मी तुम्हाला काय होऊ देणार नाही. आता तुम्हाला काय आगडा पीस आडवं येऊ नका. तुम्ही कशाला टेन्शन मध्ये घेतात. तो काय नाही करायचा. घाल घाल पीस डोक्यात. चल घाल या फुल घे. नको मारू, फुटेल. कशाला बायकोच्या नादाला लागता वाय. तुम्ही सांगितलं म्हणून, त्यानं सांगितलं नाही म्हणून. ठेवा तो आधी, ठेवा ठेवा ठेवा. बाहेर कशाला टाकला. फुटला ना तू. आता मालक मला काही सोडायचा नाही. सगळं पैसे माझ्याकडनं वसूल करून गेले. कशाला हिच्याकडनं घ्या. माझ्याकडनं महागडा पीस होता ना, त्याच्याऐवजी हिराच फेकणार होतो. पण हिला उचलणार कोण. म्हणजे मी जाडी आहे. काय चवलीची शेंग आहेस. चवलीची शेंगच आहे. कुठल्या बाजून बघायला सुरुवात केल्यावर चवलीची शेंग वाटत नाही. जिकडून तिकडून भोपलाच आहे. तुम्ही काय वाचत नवरा बायको आहो का मागच्या जन्मीचा वैरी आहो. अजून तुम्ही हा फ्लॅट भाड्याने घेतला नाही आहे, तेव्हाच काय तोडफोड सुरू केली. घ्यायचं काय तर मी आता घेईन. तुम्हाला सांगतो, गाववाल्या म्हणून सांगतो तुम्हाला, ही बाई अशीच आहे. लय डॅम्बीस काय सांगतो. मग नुसती स्वतःच म्हणणंच खपवते. मी स्वतःच म्हणणं खपवते मी. म्हणजे माणूस एक शब्द ऐकत नाही माझा. एक शब्द ऐकत नाही. हे घर दिसतंय ना, मी उभं केलंय माझ्या जीवावर. काहीतरी काय बोलता. सोफा माझ्या जीवावर मी घेतलं. सगळं माझ्या जीवावर केलंय. अरे एक दुसरी असते ना तर गेली असती पळून. मी आहे ना म्हणून थांबले इथे. काय गाप. बोटा का बघ. बोटान सांगतो तुला गप बसून तरी बघायचं तुझ्या. गप सांगतो तर नाही बघणार. लोकांसमोर तमाशा नको आहे. आतमध्ये जा. चल चाय टाक. काय टाक. चाय टाक. चाय कुठं टाकील वासाड्या. मला अजून तुम्ही घर भाड्याने घेतला नाही. घ्यायचा काय मी तो आता घे. कामाला या माणसाची. तू तुझा काय चाललाय. परक्या माणसासमोर नवऱ्याच्या नावाने डोळ्याला पदर लावतेस. मला काय चालणार नाही. आज जा. आज जा म्हटलं ना. मी आज जर गेलं ना तर परत बाहेर येणार नाही. अगोदर सांगून ठेवते. तू जा. जाते आतमध्ये गेली. अरे देवा. तुमची कडी लावून आत नाही घेतला नाही. दे हो. तुम्ही बसा आरामशीर. तुम्ही काम करा. ती गेली. तिला रात्रीच्या पोटात भूक लागली ना की येल बॉम्बा मारीत. तुम्ही जावा. तुम्हाला संध्याकाळी हाक मारतो. ऐकता काय. सांगा काहीतरी. सॉरी बोलू दे. सॉरी बोलल्याशिवाय बाहेर नाही येणार. हो सॉरी बोला. सॉरी बोला त्यांना. मी सॉरी बोला तरी. मी म्हणणार नाही. तुम्ही तरी नाही बाहेर. सॉरी बोलू दे. मी सॉरी म्हणणार नाही. ह्याला सांग. ह्याला सांग मी म्हणणार नाही. बघून घ्या. सॉरी म्हणा नाही तर ती बाहेर यायची. मी कशा सॉरी म्हणू. मी तर म्हणतो आत गेली तिथं कडी लावला नाही ना, आपण बाहेरून कडी लावून जाऊ. चला.
एक काम करा काय? आत ना बाहेर ना सगळीकडनं गाड्या लावा पहिल्यांदा आधी घर घ्या मग गाड्या लावा का ना घ्यायला काय मी आत्ता घेईन. अरे काय घेण लावा काय घेण हा घेण घेण काय लावा मागात बसना वासा नुसा घेण घेण टोकन पण देत नाही आता टोकन काय करता आपण मी देईन. अरे मग दे ना वरडता माय कशाला इकडे या. उभी राहते काय करू? वरडायचा विषय नाही झाला काय आता टोकनचे सगळे पैसे आहेत ना ते तिच्या पर्स मध्ये आहे. मग आतेमध्ये म्हणजे मग तिला ओ वहिनी जरा बाहेर या ना ओ बा आधी सॉरी म्हणायला सांगा त्याच्याशिवाय नाही बाहेर येणार. सॉरी छे, मी सॉरी काय म्हणायचं सॉरी म्हटल्याशिवाय बाहेर पण नाही येणार. Sorry म्हणणार पैसे आता. कसं टोकन कसं मिळेल हो सॉरी म्हणा छे, मी काय सॉरी म्हणायचं नाही. मग मी बाहेर पण नाही येणार. तू येऊ नको मला काय सांगते. नाही सॉरी म्हणणार वांद करून टाकली नाही एक Sorry काम म्हणा. करतो एक काम करतो काय? तुम्ही इथं थांबा बाहेर ना कुलूप लावतो मग कळल तुम्हाला हा बिन भाड्याच्या खोलीत कसं राहायचा पोलिसांनाच बोलवतो थांबा या म्हणूया, मोरे. नाही या तुम्ही या अगं, या ऐकलंस काय? या बाहेर येतेस ना नाही तुम्ही सॉरी म्हणा आधी. तिथे चालला सॉरी मोरे हा? ओ मोरे अहो दरवाजा उघडा. अहो उघडायचं का मी आत्ता उघडीन पण टोकन द्या अगोदर